नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, जय शिवराय, जय शंभूराजे. स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत सप्तेश्वर मंदिर, म्हणजेच संगमेश्वर येथे असणारं सप्तेश्वर मंदिर. जिथं महादेवाचं मंदिर आहे त्याला सप्तेश्वर मंदिर असं नाव आहे. तिथं आपण आज जाणार आहोत. तर चला मित्रांनो, चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला व्हिडिओ कंटिन्यू करा. तर मित्रांनो, मुंबई गोवा महामार्गावर शास्त्री नदीवरील एक पूल लागतो. तो पूल ओलांडून आपण संगमेश्वरकडे जातो. डावीकडे जो रोड गेलाय तो कसबा संगमेश्वरला गेलाय. तिकडे न जाता आपण सरळ संगमेश्वरच्या दिशेने जायचं. थोडंसं पुढे गेलो की उजव्या हाताला आपल्याला मुळे हॉस्पिटल लागतं आणि अगदी त्याच्या समोरच एक डोंगराकडे एक रस्ता गेला आहे. त्या रस्त्याने मित्रांनो आपण वर जायचं. सागाच्या अशा जंगलातून तो रस्ता जातो. साधारण 3 ते 4 किलोमीटर अंतरावर ओढ्यावर एक पूल लागतो. त्या रस्त्याला 2 फाटे फुटलेत. त्यातील उजवीकडे जो रस्ता गेला आहे अशा गर्द झाडीत जंगलात असं हे सप्तेश्वर असं हे मंदिर आहे मित्रांनो. खूप सुंदर असं हे मंदिर आहे. भक्कम बांधणीचं हे मंदिर आहे मित्रांनो. बघू शकता आपण आता इथे पोचलेलो आहोत. आता आपण मंदिरात जाणार आहोत. तर मित्रांनो, मंदिराच्या बाजूने पाण्याचा प्रवाह वाहतो. मंदिराच्या बाजूला पाण्याचे कुंड आहे. त्याच्या मागे चिऱ्याच्या दगडात बांधलेले सुंदर बांधकाम नजरेस पडतं. ते देखील आपण पुढे बघणार आहोत मित्रांनो, आपण आता मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ आलो आहे. अगदी गेल्या गेल्या आपल्याला दर्शन होतं ते म्हणजे नंदीचं. आणि आता आपण मंदिराच्या प्रवेशद्वारातून आतमध्ये शिरलो की पहिला एक मोठा गाभारा दिसतो. तिथे गणपतीची सुंदर अशी मूर्ती आहे. तिथून आतमध्ये गेलो की आपल्याला हे शंकराच्या पिंडीचं दर्शन होतं. बघू शकताय सुंदर अशी पिंड आहे, मोठा असा गाभारा आहे. अगदी शांत असं इथलं वातावरण आहे मित्रांनो. बघू शकताय उंच असा कळस आहे. असं हे भक्कम बांधणीचं मित्रांनो महादेवाचं मंदिर आहे. तर मित्रांनो, कुणाला शांत एकांत जागी जायचं असेल तर त्यांनी नक्कीच सप्तेश्वर मंदिरात यावं. खूप सुंदर असं मित्रांनो मंदिर आहे. इथे कसलाच आवाज नाही, दंगा गोंधळ काही नाही. तर मित्रांनो, त्या कुंडाच्या मागे जे बांधकाम आहे त्याच्या दोन्ही बाजूला 2 खोल्यांसारखे बांधकाम आहे मित्रांनो. आणि मधल्या बांधकामाला 5 खिडक्या आहेत. अलकनंदा नदीचा उगम इथेच डोंगरावर होतो. त्याचे खाली येणारे पाणी इथे 7 प्रवाहात विभागून ते परत मोठ्या कुंडात सोडले जाते. 7 प्रवाहाचा स्वामी म्हणजेच सप्तेश्वर असे ओळख आहे मित्रांनो. अतिशय सुबक आणि उत्तम तंत्रज्ञान वापरून हे जलव्यवस्थापन केलेलं दिसतं. या सर्वही 7ही खिडक्या आतून एकमेकांना जोडल्या आहेत. मध्ययुगीन काळातलं हे बांधकाम आहे मित्रांनो. या 7ही विभागातून वाहणारं पाणी पुढच्या बाजूला एकत्र येऊन एका गोमुखातून मोठ्या कुंडात पडतं. ह्या कुंड्याची लांबी रुंदी 30 फूट आहे मित्रांनो. खाली उतरायला पायऱ्या देखील आहेत. मित्रांनो, विचार करा की आत्ता हे मंदिर इतकं हिरवंगार असं दिसतंय. आजूबाजूचा परिसर इतका हिरवागार दिसतोय. तर विचार करा पावसाळ्यात हे किती सुंदर वातावरण असेल इथलं. किती शांत असं वातावरण आहे मित्रांनो. कसला दंगा नाही, कसला गोंधळ नाही, कसलाच आवाज नाही. फक्त पक्ष्यांचा आवाज आणि आपण, अशी शांतता आहे मित्रांनो. अशा या सुबक अशा शांत ठिकाणी सप्तेश्वर मंदिर आहे मित्रांनो. अशा या सुबक मंदिराला, शांत मंदिराला नक्की भेट द्या मित्रांनो. आणि नक्की इथली जलव्यवस्थापना बघा. तर मित्रांनो, असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.